माझं नाव चंद्रकांत बंधू सावंत, मुक्काम बेलघर, तालुका तला। मी गेल्या 30 वर्षापासून कलिंगड भाजीपाला या पिकांकडे वळलेला आहे। आमचे पारंपरिक व्यवसाय हा शेती होता, पण शेती हा न परवडणारा विषय झालेला आहे आणि म्हणून आम्ही तिकडे या भाजीपाला व्यवसायाकडे आणि कलिंगडकडे वळलेलो आहोत। आज सध्या परिस्थितीमध्ये आमच्या तला तालुक्याचा विचार केला तर किमान 400 ते 500 हेक्टरमध्ये कलिंगड आणि भाजीपाला, वेलवर्गीय भाजीपाला ही लागवड झालेली आहे। कारण आपण साधा विचार केला तर आम्ही मुंबईत जाऊन जास्तीत जास्त 15 ते 20 हजार पगार घेऊ शकतो, पण त्याच्या 4 पटीनं आम्ही आमच्या गावाकडे स्वतःच्या शेतीमध्ये 3 महिने राबलो तर आम्हाला त्याहीपेक्षा उत्पन्न मिळू शकतो। तर माझा विरोध असं नाही की मुंबई जाण्यामध्ये जा, परंतु जर तिथल्या कमाईचा आणि आपल्या शेतीचा विचार केलात आणि शेतीकडे वळलात तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतो। आणि म्हणून माझा विचार आहे की आपण आपली जी मूळची शेती सोडून ओसाड न घालवता तिच्यातच 3 महिने राबून जर उत्पन्न केलं तर आम्हाला वर्षभर पुढे एवढं सहज उत्पन्न मिळू शकतो। कारण गेल्या 25-30 वर्षाचा आमचा स्वतःचा अनुभव आहे की या कलिंगड आणि भाजीपाल्यामध्ये किती उत्पन्न आहे ते मी आकडा उघड नाही करत, पण आपण जे मुंबईचं वर्षभरात कमवू शकत नाही तो आपण गावाच्या भात शेतीमध्ये 3 महिन्यात कमवू शकतो। आणि म्हणून आज आमच्या तला तालुक्याची जर विचार केला तर 400 ते 500 हेक्टरमध्ये ही लागवड झालेली आहे। कशा स्वरूपात तर काहीतरी उत्पन्न आहे म्हणूनच होत आहे। तर या माझ्या बांधवांनो आणि आम्ही शेतीकडे वळूया आणि शेतीमध्ये 3 महिन्यामध्ये आम्हाला भरघोस पीक उत्पन्न काढून द्यायचं आहे। आज जर विचार केला तर बाजारभाव पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आहेत। कारण ज्यावेळी 15 वर्षा अगोदर आम्हाला याच कलिंगडला 3 ते 4 रुपये भाव मिळत होता आणि आज तो किमान 10च्या पुढे सहज मिळतो आहे। म्हणून आमचं उत्पन्न देखील वाढलेलं आहे आणि आमच्या सध्या परिस्थितीमध्ये थोडं बदल देखील होत चाललेला आहे। रायगड जिल्हा हा पूर्वीपासूनच धान्याचा कोठार म्हणून ओळखला जातो, पण ह्या जिल्ह्यामध्ये कडधान्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे। लोक खरीपमध्ये भात घेतल्यानंतर रबीमध्ये कडधान्य घ्यायचे, पण त्याला पर्याय म्हणून आता लोक भाजीपाला आणि कलिंगड ह्या पिकाकडे वळाले आहेत। कलिंगड पिकासाठी गेल्या 2-3 वर्षापासून कृषी विभागाने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली। चांगले वाण शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून दिले, त्याच्यामुळे त्यांची मार्केट व्हॅल्यू वाढली आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आता ते लोक घेऊन राहिले। याच्यामध्ये आपण रंगीत कलिंगडाचा आपण इथं प्रयोग केलेला आहे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशिक्षण आणि प्रदर्शनांच्याद्वारे त्यांना चांगला भाव मिळवून देणं, यासाठी आता कृषी विभाग चांगल्या प्रकारे त्यांना काम करतो त्यांच्याबरोबर आणि त्यांना प्रोत्साहन देतो आहे। तर मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की मुंबईची चाकरमानी नोकरी सोडून आपण नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतीमध्ये उपलब्ध राहा। वेगवेगळ्या प्रयोगांसाठी कृषी विभागाकडे प्रकल्प सादर करा। या प्रकल्पांना अनुदान आणि मार्गदर्शन करायची जबाबदारी कृषी विभाग आहे। शेतकऱ्यांना मी त्याचबरोबर कलिंगड आणि इतर पिकांसाठी प्रक्रियाचे जर आपण प्रकल्प घेऊन आले तर त्यांना आपण प्राधान्याने आपण अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊ आणि त्यांना मार्गदर्शन करू अशी मी त्यांना ग्वाही देतो। धन्यवाद।